भाव समजून घ्या. माझ्या बोलण्याचे एखादे शब्द पुढे मागे होऊ शकते. तर आपण गडावर कशामुळे जमलो तर त्या दिवशी आपण ते सत्यवान महाराजाचा विषय पाहिला बऱ्यापैकी साऱ्यालाच माहिती. आणि गडावर काय चाललंय काय नाही हे आपल्या पायथ्याच्या लोकांना पंचकृषीतल्या भावताच्या गडावर आपण प्रेम करणाऱ्या लोकांना साऱ्यालाच माहिती आहे. आज आपल्याला महाराजाने आपले आदरणीय प्रेममूर्ती शिवाजी बाबा आपल्याला त्यांनी वेळ दिला होता. ते आज या असं म्हणले होते, त्याच्यामुळे आपण इथं गडावरती सारे जमलो. पण आता आपण पाहिलं तर महाराज काही इथं हजर नाही. महाराज शिवाजी बाबा नाही तर बाकी दुसरे कोणी उत्तराधिकारी त्यांनी जे नेमले ते नाही तर बाकीचे अजून कुणी तिथं मंडळी नाही. पण यांनी जो आपला सर्वात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे गडाच्या संदर्भात यांनी जो उत्तराधिकारी नेमलाय त्याच्या संदर्भातला आपला महत्त्वाचा विषय. आणि त्या विषयासाठीच आपण इथे जमलो. खरी गडाची जी परंपरा आहे याच्या अगोदर कुणी असे समजा त्यांच्या वंशातले कुळातले असे कुणी काही महाराज ह्याच्या अगोदर ह्या गडाचे वारसदार नाहीत किंवा उत्तराधिकारी बसलेले नाहीत. आता जर या महाराजांनी यांच्या नातलगातले जर असे समजा महाराज जर इथं गडावर उत्तराधिकारी जर बशीत गेले तर उद्याच्याला ही गडाची प्रॉपर्टी ही प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी होऊन जाईल. आणि एक ठराविक कुटुंबाचा ठराविक लोकांचाच ह्या गडावरती अधिकार आहे की अजून 10-20 वर्षांनी 50 वर्षांनी एक परंपरा होते. इथून मादळमईच्या गडावरती एखादी महाराज बसतील मादळमईच्या तुकाराम संस्थानावरती, तिथून त्यांची पोस्टिंग नारायणगडावर होईल आणि असं त्यांच्या नातलग तिकडे पुढे वाढत चालते ना. हे जर असं होत गेलं तर उद्याच्याला गडावर आपल्याला दर्शनाला येणं सुद्धा अवघड होऊन जाईल. इथं आपले जे परिसरातले लोक आहेत तुम्ही हा जो निर्णय घेतलाय समजा महाराजांनी हा निर्णय आम्हाला कदापि मान्य नाही. महाराजांनी जरी संभाजी महाराजांनी जर बसलं असलं जर हा महाराजाचा वैयक्तिक हेकेखोरपणा असेल किंवा महाराजाचा वैयक्तिक त्यांच्याविषयी प्रेम जरी असलं आम्हाला महाराजाविषयी 100% आदर आहे. महाराजाविषयी काहीच नाही. महाराज बसले तर महाराजाचे आम्ही आज बी त्याच्या पायावरती डोकं ठेवतो. समजा नगर नारायण महाराज शिवाजी बाबा यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे. पण संभाजी महाराज इथल्या गादीला बसायसारखे म्हणजे ही लायक व्यक्ती असं आम्हाला वाटत नाही. तुम्हाला कोणाला वाटतं? आम्ही त्यांना ते आम्हाला हे लायक असं आम्हाला वाटत नाही. जरी महाराजाला त्यांच्याविषयी वाटत असेल तर ठीक आहे. आज ठीक आहे संभाजी महाराज जरी आज बसले त्यांच्याविषयी त्यांना महाराजाला जर लायक वाटत असेल तर ठीक आहे, हरकत नाही. पण जर संभाजी महाराजांनी अजून त्यांची पुढं असं जर ही परंपरा चालत गेली तर उद्याच्या ह्या गडाचं काय होईल? ह्यांचे नाव हे म्हणजे गड बदनाम होईल. हे तर बदनाम होतील पण ह्यांच्याबरोबर गडाचं नाव बदनाम होईल आणि हे परिसराचं नाव बदनाम होईल. त्याच्यामुळे हा गड काय कुणा एकट्या दुकट्याचा नाही. हा गड परिसरातील ह्या पंचकृषीतील त्या जिल्ह्याभरातल्या लोकांचं श्रद्धास्थान आहे. हा गड काय एका कुणा जातीचा पण नाही. हा 18 पगड जातीचा गड आहे. 18 पगड जाती ह्याला मानणारे आहेत. त्याच्यामुळं ह्या गडावरती जे महाराजांनी संभाजी महाराजाला उत्तराधिकारी म्हणून जो निर्णय घेतलाय ह्या मताशी आम्ही 100% असहमत येतो. एका आवाजावरती हजारो लोक गडावर संभाजी महाराजाला म्हणजे संभाजी महाराजाचा हा निर्णय रद्द करण्यासाठी लोक गोळा होते. महाराजांनी कितीही हेकेखोरपणा केला तर काही झालं आम्ही गडाच्या भोवतालची लोक आहेत. संभाजी महाराजाला कुठल्याच परिस्थितीत आम्ही ह्या गडावरती बसून देणार संभाजी महाराज गडावरती उत्तराधिकारी असणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबतो.